पण हे असं पाण्यात सोडायचं? हो, हे पाण्यात सोडलं की ह्याला क्रंचीनेस येईल. बर्फाच्या पाण्यात टाकल्याने ते क्रिस्पी राहील का? हो अच्छा, मग आपण हे सगळेच काप छान कॅरेमलाइज करून घेऊ. हो, ह्याला पाणी सुटेल, त्यामुळे आपण हे लगेच काढून काढून घ्यायचं. घेऊन आपण प्लेटिंग करू शकतो. पण बर्फाच्या पाण्यात टाकण्याचं कारण ते कुरकुरीत राहावे म्हणून. कुरकुरीत राहावेत म्हणून. नरम नाही पडणार ना? नाही. त्याआधी कॅरेमलाइज गुळामध्ये छान असं बुडवायचं आणि त्यानंतर बर्फाच्या पाण्यात टाकायचं, जेणेकरून हो. ते क्रिस्पी राहील. हो. आणि मग नरम पडू नये म्हणून लगेच काढून घ्यायचं. लगेच काढून घ्यायचं. बरोबर ना? हो, एकदम बरोबर. परफेक्ट. आता काय करूया आपण? आता ही आपली डिश रेडी झाली आहे. आता फक्त आपल्याला गार्निशिंग करायचं आहे वर. त्याच्यासाठी मी वापरत आहे पांढरे तीळ आणि काळे तीळ. हो 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 हो, मस्त, फारच छान. अशा सारखा दिसणारा हॉटेलमध्ये एक पदार्थ मी नेहमी ऑर्डर करतो, त्याचं नाव मला आता हे पाहिल्यावर लक्षात आलं, हनी चिली पोटॅटो. हो. हो की नाही? हो. जे पाहिल्यानंतर असं छान क्रिस्पी आणि गुळाच्या ह्याच्यामध्ये असं मस्त वाटतं, पण त्याच्यामध्ये मध आहे आणि याच्यामध्ये गुळाचा गोडवा आहे. फार छान रेसिपी, दिसायलाही फार सुंदर आहे आणि मस्त अगदी छान वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने नटलेली वाटते आहे रेसिपी. अप्रतिम. आज आपल्याकडे ऐश्वर्या इथे आली आणि आज वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने तिने एक छान गोड पदार्थ दाखवला, ज्याचं नाव आहे आंब्याचे सुवर्ण मोह. तयार झालेला आहे, आम्ही हे चाखतो, पण त्याआधी तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आंब्याचे सुवर्ण मोह. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: आंब्याचे तुकडे 1 वाटी, कॉर्नफ्लोअर 2 चमचे, बेसन 1 चमचा, मैदा 2 चमचे, गूळ 1 वाटी, पांढरे तीळ आवडीनुसार, काळे तीळ आवडीनुसार, बेकिंग पावडर पाव चमचा, मीठ चवीनुसार. कृती: एका बाउलमध्ये कॉर्नफ्लोअर, मैदा, बेसन, बेकिंग पावडर, मीठ आणि पाणी घालून पेस्ट तयार करून घ्या. आता तयार पेस्टमध्ये आंब्याचे तुकडे घोळवून गरम तेलात तळून घ्या. एका बाजूला पॅनमध्ये गूळ वितळून घ्या. त्यात तळलेले आंब्याचे तुकडे घालून एकत्र करून घ्या आणि बर्फाच्या पाण्यात घालून एका ताटात काढून घ्या. वरून पांढरे तीळ आणि काळे तीळ घालून सर्व्ह करा. आंब्याचे सुवर्ण मोह तयार. आंब्याचे सुवर्ण मोह. ऐश्वर्या, वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने तू हा पदार्थ केलेला आहेस, चाखूया जरा. नक्की. घ्या चमचा आणि हा आमचा. घे, खा खा, लाजू नकोस. सुंदर झालंय, सुंदर. छान झालंय. एकतर काय आहे, आंबा जस्ट पिकलेला वाला आहे, हो. म्हणजे जरा लिबलिबीत घेतला तर याची चव बिघडू शकते. त्यामुळे आंबा असाच घ्यायला पाहिजे जो थोडासा पिकलाय पण असा घट्ट कोईवाला आहे. हो की नाही? बरोबर.